शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गणपती बाप्पा जय श्रीराम जय श्रीराम। डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात मराठी तरुणीच्या हातगाडीवर झालेल्या कारवाईनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे। रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या आत शोरमा विक्रीसाठी हातगाडी लावल्याने पालिकेने एकता सावंत या मराठी तरुणीवर कारवाई केली होती। न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव आहे। त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात पालिकेकडून नियमितपणे फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते। याच नियमांतर्गत स्कायवॉक खाली भाड्याने घेतलेल्या हातगाडीवर शोरमा विक्री सुरू केलेल्या एकता सावंत यांची हातगाडी नियमबाह्य ठरवून पालिकेने हटवली होती। मात्र याच परिसरात अनेक परप्रांतीय व इतर फेरीवाले दररोज 150 मीटरची अट धुडकावून व्यवसाय करत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप सावंत यांनी केला। या अन्यायाविरोधात त्यांनी एक चलचित्र चित्र तयार करून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठवले होते। या प्रकरणाची दखल घेत राज ठाकरे यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना डोंबिवलीत पाठवत मराठी तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे असा स्पष्ट संदेश दिला। यानंतर 15 दिवसांपूर्वी अविनाश जाधव डोंबिवलीत आले। एकता सावंत यांच्याशी चर्चा करून रेल्वे स्थानक परिसरात शोरमा विक्रीसाठी परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। तसेच पालिकेच्या पहिल्या महासभेत हा विषय मंजूर करून घेऊन असेही जाधव यांनी सांगितले। या राजकीय हस्तक्षेपानंतर पालिका प्रशासनाने या प्रकरणात काही काळ तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। अखेर बुधवारी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलेला शब्द पाळत एकता सावंत यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या आत नवी कोरी हातगाडी लावत पुन्हा शोरमा विक्री व्यवसाय सुरू केला। या शोरमा विक्री उपक्रमाचे उद्घाटन अविनाश जाधव यांच्या हस्ते पार पडले। यावेळी मनसेचे शहर प्रमुख राहुल कामत उपस्थित होते। यावेळी बोलताना अविनाश जाधव यांनी स्पष्ट इशारा दिलाय, बाहेरचे लोक रेल्वे स्थानक परिसरात धंदे करत असतील आणि मराठी तरुणीला व्यवसाय करू दिला जात नसेल तर मनसे हे अजिबात सहन करणार नाही। पालिकेला जर कारवाई करायची असेल तर 2017 पासून रेल्वे स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांवर सरसकट कारवाई करा। एकट्या दुकट्यावर विशेषतः मराठी तरुणीवर कारवाई केली तर मनसे गप्प बसणार नाही, असे जाधव यांनी ठणकावून सांगितले। या घटनेमुळे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले, पालिका प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेप यावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।